नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं माझ्या मिनी व्लॉगमध्ये स्वागत आहे। नटून थटून आम्ही कुठे चाललो आहे तर नवरात्री उत्सव चालून 5 दिवस झाले। तर दीदीला जाम बोललो, दीदी चल चल चल, तेव्हा जाऊन आमचा ठरला की चला जाऊ आज फायनली कारल्याला। आता आम्ही चाललेलो आईमाऊलीच्या भेटीला। सकाळ सकाळ गेलेलं चांगलं असते, कारण की आईमाऊलीच्या भेटीला लांबून लांबून लोक येतात तर खूप गर्दी असते, म्हणून सकाळी गेलेलं चांगलं असते। फायनली आम्ही पोचलो आईमाऊलीच्या पायथ्याजवळ जो देऊळ आहे तिथे देवीचं दर्शन वगैरे घेतले। इथं काही लाईन नव्हती जास्त मोठी। त्याच्यानंतर दीदी बोलली मला कापूर लावायचा आहे पायऱ्यांजवळ, तर पायऱ्यांजवळ गेलो आणि कापूर लावला आणि नमस्कार करून वरती जायला निघतच होतो। तेवढ्यात हवा दीदी बघा कसा रिॲक्ट करते। त्यानंतर खूप खालीच एवढे गाड्यांची गर्दी बघून आम्ही गाडी पार्किंगला लावली आणि रिक्षाशी वरती गेलो। आणि मग आई आणि दीदी तर ओटीचं सामान घेत होती देवीसाठी। आणि मग चला आता वरती आलो तर काय शॉक झालो, कारण की सकाळी आम्ही 5 वाजता निघलो आहे तरी आम्हाला एवढी गर्दी भेटली, एवढी लाईन होती की बोलू नका। म्हणजे लोक किती लवकर येत असतील, सकाळीच या तुम्ही पण। त्याच्यानंतर तर 9 वाजलं तरी आम्हाला दर्शन भेटला नाही। चला आय होप चांगलं दर्शन होऊ दे देवीचं। आणि फायनली देवीचं यो रूप बघून जो सुकून भेटतं ना, तो बोलूच नाही शकत आपण शब्दात। त्याच्यानंतर बाहेर आलो आणि मस्त की नजारा बघा, फोटो वगैरे काढले। आता आम्ही चाललेलो खाली जायला, तर चला आता खाली गेल्यावरच भेटूया। आणि मग खाली गेल्या मी प्रेमला जरा यड लावला की जरा माझ्या व्हिडिओ काढ, काय कामाचं नाही तू भाऊस, काय कामाचं सांग। त्याच्यानंतर तर ही दोघांना बघा, हे आमचं क्यूटचं कपल, ते लोक त्यांचे जुनियर नसतात नेहमी। त्याच्यानंतर भाऊनी काहीतरी गाडीनं सामान भरत होतं, तेवढं तुम्हाला दाखवते। इथला नजारा बघा। आम्ही का रिक्षाशी गेलो, कारण की गाड्या बघा एवढ्या पार्किंगला गाड्या होत्या ना, त्याच्यामुळे आम्ही रिक्षाशी गेलो दर्शन लवकर भेटायसाठी। त्याच्यानंतर भाऊंच्या देवाऱ्यांजवळचं होतं अलिबागला, आम्ही अलिबागला आलेलो त्यांचे कुलदेवताचं दर्शनासाठी। आणि मग इथे ना आम्ही दरवर्षी येतो, पलसाई देवी म्हणून आहे, एकच नंबर दर्शन होतं या देवीचं पण। खूप छान अशी देवी सजलेली असते ही पण। आणि मग दर्शन वगैरे घेतलं देवीचं। आणि यावर्षी मी पहिल्यांदा बघितलं, तर 4-5 वर्ष आलो पण नव्हतं, पण यावर्षीच नवीन बघितलं मी की ती लोक पारंपरिक पद्धतीने डान्स करत होते। आणि पब्लिक बघा बघण्यासाठी देवळाच्या बाहेर एवढी गर्दी होती आणि देवळात पण तेवढीच पब्लिक होती डान्स बघण्यासाठी। आणि आता आम्ही चाललेलो घरी जायला। चला आता हा व्लॉग इथे सेंड होते। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू, बाय।